नमस्कार. महाराष्ट्रात तुम्ही खूप काही मंदिर पाहिले असतील, पण आज मी ज्या मंदिराविषयी तुम्हाला सांगणार आहे ते मंदिर पूर्णपणे एका रहस्याने भरलेलं आहे. हे मंदिर आहे एलोरा येथील कैलाश मंदिर. कैलाश मंदिर हे पूर्णपणे एका पाषाणाला कोरून बनवलं गेलं आहे. त्यामुळे प्रश्न पडतो की एवढ्या मोठ्या पाषाणाला कोरून मंदिर बनवणं, तेही त्या काळात ज्या काळात कुठल्याही प्रकारची सुविधा नव्हती किंवा मशीन्स नव्हती, तर हे खरंच मनुष्याने बनवलेलं आहे का याला बनवण्यामागे कुठला तरी अद्वितीय शक्ती किंवा एलियनचा तर हात नाहीये ना, हे पूर्णपणे या व्हिडिओमध्ये पाहून घेऊया. त्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओ पूर्ण बघा. महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यापासून 30 किलोमीटर दूरवरती आहे वेरूळ लेणी. 16व्या वेरूळ लेणीमध्ये आहे भगवान शिव यांचं भव्य असं मंदिर. भगवान शिवचं हे मंदिर 4 भागामध्ये डिवाइड केलेलं आहे. त्यातील पहिला भाग हा गोपुरम, दुसरा नंदी मंडप, तिसरा सभा मंडप व सर्वात शेवट आहे गर्भगृह. आजच्या काळात मंदिर हे खालच्या पायापासून तर वरच्या शिखरापर्यंत बांधवले जातात. तिथे हे मंदिर पूर्ण एका पाषाणाला कोरून वरच्या शिखरापासून तर खालच्या पायापर्यंत बांधवलेला आहे. या मंदिराचा सर्वात उंच भाग गर्भगृह हा 107 फूट इतका उंच आहे व या मंदिराच्या खांबावरती महाभारत, रामायणची सुंदर शिल्पे सुद्धा कोरवली गेलेली आहेत. पाषाणाला कोरून बनवलं गेलेलं हे मंदिर भारतातील सर्वात मोठं मंदिर सुद्धा मानवलं जातं. मंदिर त्याच्या आकार, वास्तुकला व शिल्पकलेमुळे जगातील सर्वात उल्लेखनीय मंदिरापैकी सुद्धा एक मानलं जातं. व या मंदिराची सर्वात खास गोष्ट ही आहे की हे मंदिर बनवताना एकही चुकीची अपेक्षा नव्हती, कारण की एकही चुकी या मंदिराचं पूर्ण स्ट्रक्चर खराब करू शकली असती. पाषाणाला कोरून बनवलं गेल्यामुळे हे मंदिर एक पण चुकी पुन्हा भरून काढली जाऊ शकत नव्हती. त्यामुळे खूप काही लोकांचं किंवा शास्त्रज्ञांचा असा तर्क होता की हे मंदिर मनुष्याने नाही तर जुन्या काळातील अद्वितीय शक्ती किंवा एलियनचा हात आहे या मंदिराला बनवण्यामागे. पण हे नंतर पूर्णपणे चुकीचं ठरलं. जेव्हा शास्त्रज्ञांनी या मंदिराची बारकाईने रिसर्च केली व यातील शिल्पकला, यातील भिंता सर्व काही चेक केलं, तर यांना त्यातील काही गोष्टी अशा आढळून आल्या की हे मंदिर जुन्या काळातील शस्त्र, छन्नी आणि हातोड्याने बनवलं गेलेलं आहे. या मंदिराला बनवताना पूर्ण पाषाणाला कोरून 2 लाख टन दगड एका साईडला काढण्यात आले. जर आजच्या काळात 2 लाख टन दगडला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर न्यायचं असेल तर आजच्या काळात 10,000 ट्रक्स लागतील. तर प्रश्न असा पडतो की एवढ्या मोठ्या दगडाला कुठे घेऊन गेले व त्या काळात ज्या काळात वाहनाची कुठलीही सुविधा नव्हती, एका जागेवरून दुसरीवर कसं नेलं असेल, हा पण एक मिस्ट्री आहे. ही मिस्ट्री आपण पुढे पाहूया. त्या अगोदर पाहूया की या मंदिराला बनवण्यामागे कोणत्या राजाचा हात होता. या मंदिराला राष्ट्रकूट डेन्सिटीचे राजा कृष्णराजा यांनी बनवलेलं आहे. हे मंदिर बनवण्यामागचा इतिहास असा आहे की इसवी सन 756 मध्ये जेव्हा दंतीदुर्ग राजाच्या सिंहासनावरती कृष्णराजा बसले, तेव्हा कृष्णराजांनी 1 वर्षानंतर म्हणजेच इसवी सन 757 मध्ये बादामींच्या चालुक्याविरुद्ध युद्ध पुकारले व या युद्धामध्ये मोठा विजय मिळवला. व युद्धानंतर कृष्णराजा हे विरूपाक्ष मंदिर पाहिलं व विरूपाक्ष मंदिर हे कीर्तिवर्मन या राजाने बनवलेलं होतं. हा तोच राजा ज्या राजाला आत्ताच कृष्णराजा यांनी पराभूत केले होते. राजा या मंदिराला पाहून इतके प्रभावित झाले की त्यांनी सुद्धा असेच एक मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. म्हणूनच विरूपाक्ष मंदिर बांधवणाऱ्या शिल्पकारांना व वास्तुविशारदांना त्यांनी युद्धात जिंकलेली भेट म्हणून आपल्यासोबत आणलं व त्यानंतर राष्ट्रकूट शिल्पकारांसोबत चालुक्यांनी मंदिर बांधण्यास सुरुवात सुद्धा केली. यामुळे एलोरा येथील कैलास मंदिर हे विरूपाक्ष मंदिराची जवळजवळ प्रतिकृती आहे असंच वाटतं. या दोन्ही मंदिरामध्ये फरक फक्त हाच आहे की विरूपाक्ष मंदिरापेक्षा कैलास मंदिर हे साईजने दुप्पट आहे. व आता पुन्हा येऊया त्या प्रश्नाकडे की एका पाषाणाला कोरून मंदिर बनवण्यासाठी काढली गेलेली 2 लाख टन दगड ही कुठे गेली. काही शास्त्रज्ञांच्या व तर्काच्या हिशोबाने ही दगड जवळपासच्या रोड बांधकामासाठी तर काही दगड ही डोंगरांच्या दरीत फेकली गेली. पण आपल्याला या दगडांचे अवशेष पाहायला मिळाले नाही, कारण की गेल्या 1300 वर्षापासून या दगडांची माती सुद्धा झाली असेल. पण नक्की या दगडांचे काय झाले हे अजूनही कोणाला माहीत नाहीये. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.